आपल्या किचन मधून आता माय गेलेली, आता कन्या आलेली आहे. श्रद्धा, स्वयंपाकघरात तुझं मनापासून स्वागत. आजची आपली पहिली रेसिपी काय म्हणजे तुझी? पायश. हो, पायश हे वेगळं आहे, म्हणजे खजुराच्या गुळाची खीर. इनफॅक्ट मराठीत म्हणजे बोललं गेलं तर खजुराच्या गुळाची खीर. टिपिकल बंगाली पदार्थ. टिपिकल. हो हो ना. बरं, मला साहित्य सांगतेस काय काय? दूध आहे हे. दूध हे साधारण 1 लिटर असेल तर हे अर्धा लिटर होईपर्यंत ते आटवायला लागतं. अच्छा, म्हणजे हे आटवलेलं आणलं? हे आटवलेलं आहे ऑलरेडी. बरं. हे तांदूळ आहेत. हे तांदूळ म्हणजे स्पेसिफिकली जसं बेंगॉली स्टोर्स मध्ये ना गोविंदो भोग तांदूळ असे मिळतात. जर अवेलेबल नसतील तर साधारण तुम्ही जर बासमती तुकडा घेतला तरीही चालेल. ओके. आणि हे तुपामध्ये मी भाजून घेतलेले आहेत आणि शिजवून घेतलेले आहेत. कुकर मध्ये 2 शिट्या घालून साधारण आधी शिजवायचं आणि मग हे करायचं का? आधी भाजायचं आधी भाजायचं मग शिजवायचं. कन्फर्म करून घेतलेलं बरं. ओके, पुढे? ओके, ही वेलची पूड आहे, चारोळी, बस हे काजू तुकडे आहे, बदाम, हे सजावटीसाठी मोठे काजू, सजावटीसाठी आणि लागले तर तोंडात टाकायला काजू, तूप, मनुका आणि हे खजुराचं गुळ, हे तमालपत्र. हे खजुराचं गुळ म्हणजे मगाशी तुझ्या आईने दाखवलं ते, पण हे मेल्टेड आहे. मायने मगाशी क्यूब्स दाखवले. ओके, हे मेल्टेड आहे. ओके, हे फक्त आपण मेल्ट करून ते आता तू ठेवलेलं आहेस. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आणि आपला गोविंदो काय ना नाव? गोविंदो भोग. गोविंदो भोग नाही मिळाला तर तुकडा घेतला तरी हरकत नाही. तुकडा तुमचा बासमती. ओके, साहित्य बघितलं. आता जवळ कृतीकडे आम्ही ते तापत ठेवलेलं पातेलं, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, पॅन. आता ह्याच्यात आपल्याला दूध घालायचं ना. थोडं दूध गरम करून घेतो. आपल्याला जशा आनंदाच्या उकळ्या फुटतात ना, तशाच दुधाला उकळ्या फुटलेल्या आहेत. दूध आता जवळजवळ उतू चाललेलं आहे. आता काय करायचं मला सांग. आता हे तांदूळ टाकूया आपण शिजवलेले. कमी करू द्यास? हो, चालेल. ह्याचं नाव काय म्हणालीस तू? गोविंदो भोग. गोविंद भोग. तांदळाचं नाव गोविंद भोग. ऍक्च्युली गोविंद तुम्ही म्हणू शकता, बेंगॉली प्रोनाउन्सिएशन मुळे ते गोविंदो होतं. गोविंदो. हा मऊ आहे का एकदम? हो, ऍक्च्युली कुकर मध्ये पण केलं त्यामुळे थोडासा हे झालं. हे तुपमीठ भात सुद्धा खाऊ शकतो मी. आठवण झाली मला एकदम लहानपणी. ओके, ही रेसिपी कोणाची ग? माझ्या आईने शिकवली मला. अरे वा. मी आईच्या आईकडून आईला आणि तुला तुझ्या आईकडून. आता पुढे कसं काय करायचं ठरवलंस तू? व्हॉट इज युअर फोकस? म्हणजे हे तर चालूच राहील ग, पुढे काय करायचं करिअरमध्ये? करिअरमध्ये सध्या तर मी एक सेकंड, आपण वेलची पूड टाकूया का? हो. काय करायचं ठरवलंस? करिअर मध्ये सध्या तर जो जॉब मी करते, मला HR मध्ये अजून पुढे काही करण्याची इच्छा आहे. लाईक MBA नॉन. अगोदर मी करू नाही शकले, त्यामुळे पुढे मग MBA वगैरे करेन मी. आता पण तमालपत्र टाकू. एक बस झालं. हा, काय छान वास आलाय. ह्याच्यामुळे वेलचीमुळे वास आला. येस, आता गुळ टाकल्यावर अजून छान वास येईल. घालायचं गुळ? हो. किती घालायचं? साधारण अर्धा वाटी तरी पूर्ण लागेल. थोडस टाका ना, थोडं. छानसा कलर येईल एकदम व्यवस्थित. आणि ह्याच्यामध्ये स्पेशालिटी म्हणजे ह्या गुळाची आहे की ही खीर वेगळी आहे, कारण का हे गुळ वेगळं आहे. येस. आता मोठा करू का? राहू दे, मीडियमच राहू दे. नको, राहून दे, राहून दे. बेटर. हो हो हो. ह्याचा ना हळूहळू आता कलर बदलत जाणार. गुळाचा कलर येतो. नवीन घरात राहायला गेल्यानंतर पहिल्यांदा खूप छान वाटतं, अपूर्व वाटतं, वेगवेगळं असं. हो हो हो.
आपली एक बेडरूम, ही एक बेडरूम, ती एक बेडरूम, हॉल, किचन, गॅलरी. पण नंतर मग त्यातले थोडेसे कच्चे दुवे आपल्याला जाणवायला लागतात. ह्याच्यात जरच आपण मीठ टाकूया का? असं कंपल्सरी नाहीये, पण थोडं टाकलं की एक म्हणतात ना, मिठाशिवाय जेवणाला बस 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 बस. किती छान कलर आला ह्याचा. हे गुळामुळे मस्त कलर येतो एकदम. आता ह्याच्यात आपण सगळे ड्रायफ्रूट, चारोळी घेऊ शकतो. चारोळी, काजूचे तुकडे. थोडासा गॅस थोडासा बंद करू. मोठा करू का लहान? नको, कमी कमी कमी. दूध आटतंय. काजूचे तुकडे टाका सगळे, चालेल. मनुका 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 हे नंतर आपण सजावटीसाठी वापरू. आता रंग करेक्ट आला. येस, स्पेसिफिकली या गुळामुळे छानच कलर येतो. सिंपल आणि सोपी रेसिपी आहे, पटकन होते. आणि हेच काय करायचं? ते तर तूप मी तुम्हाला सांगितलं, फक्त तांदूळ भाजण्याकरता आपण तूप वापरू. ओके ओके. ते ऑलरेडी मी तूप तांदूळ आणले होते शिजवून. हो, हे साहित्य पुरतं होतं. येस येस. आणि हे आपल्याला वरून घालायचं आहे. ओके, येस. म्हणून असं वर करायचं आणि असं खायचं. आपली खीर तयार झालेली आहे. सर्व करताना काजू सजावटीसाठी हो हो, बाकी काय आहे नाही. बदाम. आणि थोडं थंड झालं की खायला सुरू करायचं. काय जीभ भाजेल ना, असं खाल तर जीभ भाजेल, है ना. म्हणूनच पडलं थंड होते. तुम्ही थंड बसू नका, तुम्ही उचला वही, पेन, पेन्सिल, वेळासोबत का साहित्य आणि कृती. पायस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, तुपावर भाजून घेतलेला तांदळाचा शिजवलेला भात, वेलची पूड, चारोळी, काजू, बदाम, साजूक तूप, बेदाणे, खजुराचा गूळ, तमालपत्र आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये दूध गरम करून त्यामध्ये शिजवलेला भात, वेलची पूड, तमालपत्र, खजुराचा गूळ आणि मीठ घालून खीर घट्ट शिजू द्यावी. चारोळी, काजूचे तुकडे, बेदाणे आणि बदाम घालून खीर सर्व्ह करावी.